आता एखादा माणूस आपल्याला दगा देऊ शकतो किंवा बिझनेसमध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल आयुष्यात पण, तर ते कसं ओळखावं किंवा तो एक्सपिरियन्सनुसार सांगू शकतात? खूप मोठं स्टेटमेंट करतोय मी. परवा एक जण व्यक्ती मला म्हणली की अरे इंग्रजांनी आपल्याला वेड्यात काढलं किंवा XYZ व्यक्ती आपल्याला वेड्यात काढतो, बिझनेसमन आपल्याला वेड्यात काढतात. मी तिला म्हणलं ताई, आपल्याला कोणी वेड्यात नाही काढत आहे, आपण वेडे आहोत. त्याचा फक्त कोणतरी फायदा घेतोय. कोणी आपल्याला फसवत नसतं. तो फक्त त्याला माहिती असतं आपल्यापेक्षा जास्त की आपण फसलो जाऊ शकतो, जे आपल्याला माहित नसतं. आपला प्रॉब्लेम आहे की दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं. अरे तू अवेअर राहिलास का? नाही राहिलास तू अवेअर. तू स्वतःची स्ट्रेंथ जिथे विसरलास आणि दुसऱ्यावर अवलंबून राहिलास, दुसऱ्यासोबत पार्टनरशिप केलीस, तेव्हाच तू तुझी स्ट्रेंथ विकली होतीस की अरे या माणसासोबत पुढे जाऊ, हा माझं भलं करेल. तू म्हणतोय की कोणीतरी आपल्याला फसवलं, चूक. त्याला फक्त कळलं की तू फसवून घेऊ शकतो. बंधू भाऊ आपल्याला का फसवतात? ते मोठे होतात, आपला मूर्ख त्यांना कळतो की आपण मूर्ख आहोत. तुम्ही त्या बंधू बाबांना फॉलो करताय. IT कंपनीत 2-2, 2.5, 3-3 लाख घेणारी माणसं जॉब का सोडतात? मंथली 2-2, 2.5, 2.5 लाख, 3-3 लाख घेणारी माणसं का सोडतात? कारण ती स्वतःला फसवत असतात.